नेमका आजच का आईचा फोन लागत नाहीये? काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? आई आई बरी असेल ना विक्रांत? तू उगीच पॅनिक होतीयस. नाही रे, आई साधी घराबाहेरही पडत नाही, मग फोन नेटवर्क मध्ये नसण्याचा काही संबंधच नाहीये ना. नाही ग, नेटवर्कचा कधी कधी खूप इश्यू असतो, म्हणून प्रॉब्लेम होत असेल. नको टेन्शन घेऊ. आणि तू काळजी करू नकोस, तुझी आई व्यवस्थित असेल. नाही हा? तरी तिला कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. हा बरं ऐक, तिकडच्या अजून कोणाचा नंबर आहे? काकूंचा आहे. हा, मला लाव. एकदम स्पीकर कनेक्ट कर. स्पीकर. सुहाना. काकू काकू सायली बोलते. शांतपणे बोल. काकू मला आईशी बोलायचं होतं. तुम्ही जरा आईकडे फोन देता, तिचा नंबर लागत नाहीये. प्लीज प्लीज जरा आईशी. अगं पण तुझी आई तर तुलाच शोधायला घराबाहेर पडलीये. अगं बॅग वगैरे घेऊनच बाहेर पडलीये. आता तुला घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही असंही म्हणत होती. काय? पण आधी मला सांग, तू आहेस कुठे? आणि 2 दिवसात परत येते म्हणाली होतीस, मग अजून आली का नाहीस? तुम्हा आजकालच्या मुलांना ना आई वडिलांची काही काळजीच नाही. तुझी ती मित्रमंडळी पण तुझ्याच सारखी. तुझी आई बिचारी रात्रंदिवस तुझ्यासाठी झुरत असताना तुला एक साधा फोनही करता नाही आला. हे बघ, तू कुठे अडकली असशील, काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांग. मी तुझ्यासाठी काही करता येतं का ते पाहते. वेळ आली तर मी पोलिसांकडेही जायला तयार आहे. तू फक्त कुठे आहेस तेवढं मला सांग. सतीश, पोलिसांची काही गरज नाहीये. अरे पण तेव्हा ऐक, आपल्या घरचे सायलीची आई तिला शोधायला बाहेर पडली, कळलं आता आपल्याला. हे पण आपण इकडे कुठे आहोत हे त्यांना काहीच माहित नाहीये. मग ते शोधणार आहेत कुठे आपल्याला? तो प्रश्न आहेच रे. विक्रांत आई कुठे असेल रे? ती इथेच कुठेतरी आली असेल ना आपल्याला शोधायला. तिचा फोन का नाही लागत आहे? शांत होतो, शांत हो. पॅनिक होऊ नकोस. विक्रांत, मला माहितीये माझी आई मला शोधायला इथेच कुठेतरी आली असणार. तुझ्या फिलिंग्स मी समजू शकतो, पण सायली. नाही, तुम्हाला काही समजावू नकोस आता, आणि मला अडवूही नकोस. आई जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीये. मी तिला शोधत राहणार आहे. सायली, अगं पण ते इथे येणं कसं काय शक्य आहे सांग मला तू. बघ, तिने माझ्या बाबतीत काही ठरवलं ना तर तिला काही अशक्य नाहीये. आणि मी सांगते ना, ती पहिल्यांदा नाही आली, ती आधी आली आहे इथे आपल्याला शोधायला. मला जाणवलं होतं, मी तिचा आवाज ऐकला होता. सायली, वेडेपणा करू नकोस. रात्र झाली आता. मी काही ऐकणार नाही आता तुमचं. मी आईला शोधणार आहे. झालं, माझं ठरलेलं आहे. अगं पण त्या एकट्या कशा येतील या जंगलात? आल्या तरी कोणाला तरी घेऊन येतील ना. बरं, आणि आल्या असतील तर असं रात्री फिरणार आहेत का त्या जंगलात? थांबल्या असतील कुठेतरी. हे बघा, माझा निर्णय झालाय. मी आईला शोधायला चाललीये. मी निघाले. सायली, सुखी सुखी घ्या लाकडं. ओ पाहुणं, अहो असा भस्कन हात घालू नका हो. अहो खालती काट कुठं असतील, एखादं जनावर निघालं तर. हा ठीक आहे. तुम्ही थोडं हळू बोला, नाहीतर परत. कळलं. थांबा, हा पेटवतो लवकर. हा
लपा लपा, कोणतरी येते. या बाजूनेच आवाज येत होता ना? हो हो, कोणाच्या तरी पावलांचा आवाज होता. मलाही मगाशी आवाज ऐकू आला होता. एक मिनिट. कदाचित हा आपल्यासाठी ट्रॅप असू शकतो. हा, सकाळी तो लोखंडे काय म्हणाला आठवत आहे ना? नाही, पण आपलं खर्चही असू शकतात ना. मी बघते. सायली माझा ऐक. सायली मागे फिर. सायली मागे. टिपणा करू नको. सायली मागे फिर. सायली माझा ऐक. हा आपल्यासाठी ट्रॅप आहे. मला 100% खात्री आहे. सायली मागे फिर. मागे फिर. सायली, बोलू नका ना. कोणी चोर दरोडेखोर असला म्हणजे तुम्ही शांत राहा जरा. आई आई बाबा. चल. काय बोलायचंय पोरांना. आता दिसायची रात व्हायचा येईल झाली, पण ह्या पोरांचा पत्त्या नाही अजून. मी तर माझ्या मतावर ठाम आहे अजूनही. माझा ना त्या सत्यावर अजिबात विश्वास नाहीये. तो कधी काय गेम करेल ना कोणालाच सांगता येणार नाही. मला खूप टेन्शन येत आहे रे. अगं आता टेन्शन यावं असं घडत असेल तर टेन्शन येणारच ना. नको काळजी करूस, मी आहे ना. त्यांनी कितीही गेम खेळले ना तरी मी तुला एकटं पडून नाही देणार. अहो माऊली, अहो पोरांच्या काळजीनं आपला रातीचा डोळ्याला डोळा लागला नसेल आणि मग त्यामुळं असा भास झाला असेल. तुम्हाला मगाशी सायली दिसली, तो भास असेल हो. अहो पण मी समोर बघितलं तिला. हे बघा माऊली, ऐका माझं. आजपासून या विषयावर बोलायचं नाही. म्हणजे आजच्या आज विषय कट. कळलं? आणि तुम्ही काळजी करू नका. इथं आपल्याला फक्त एकच रात्र काढायची. उद्या बघा आपली पोरं आपल्या बरोबर घरला निघाली असतील. हा बापू, शेकोटी तर तुम्ही पेटवली, पण या शेकोटीच्या उजेडात म्हणजे जनावर तर येणार नाहीत ना? नाही, या बाबतीत नेमकं उलट बोलताय तुम्ही. ते कसं काय? आगीमुळे कधीच कुठलं जनावर आपल्या जवळ येत नसतं. अंगास बरं झालं पाहुणं तुम्हीच तुम्हाला सांगितलं. नाहीतर या शहराच्या माणसांना समजवता आमच्या 4 म्हशीच्या धारा काढून झाल्या असत्या. पाहुणं, मी काय म्हणतोय, यांना आणि या दोघींना झोपू दे. हा, आपण देत बसू पारा मच्छर मारत. हा, हो ना, इतके मच्छर आहेत, सहजासहजी झोपू देणार नाहीत आपल्याला. तायडे, जरा इकडे ये ना. सगळे दमलेले. मी फळं घेऊन आले. थोडं थोडं खाऊन घ्या सगळे जण, म्हणजे जरा पोटाला आधार होईल. हे दे. या घ्या. हे घे. माऊली, पावलं तुम्ही आम्हाला. हे लय बयस केलं बरं का. हा, अन्नदाता सुखी भव. अरे भावा, हो हन्म्या भाऊ, काय पत्त्या लागला त्यांचं? कुठं आहेत ते? नाही
नाही ना, आम्ही रिसॉर्टचा कोपरा हुडकला, पण तिघं कुठंच गावना. ते कुठे आहेत हे आपल्याला माहित नाहीये, पण ते या रिसॉर्टमध्ये नाहीयेत एवढं मात्र नक्की. ते कुठे गेलेत हा प्रश्न नाहीये, ते आपल्याला न सांगता गेलेत हा खरा प्रश्न आहे. पण तुझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांनी इथे यायला हवं ना. मला तर आता वेगळीच भीती वाटायला लागली. बाय माझं ऐकशी, तुला जे काय वाटतं ना स्पष्टपणे बोलून मोकळी हो. ते तिघं काहीतरी प्लॅन करून तिथून पळून गेले नसतील ना. स्टॉप इट यार रोहिणी. काय काय काही बडबडतेस ग. आणि ते तिघे आपल्याला इथे या सिच्युएशन मध्ये सोडून का जातील. आणि ठीक आहे, बाकीच्यांचं सोड. थिंक अबाउट सायली यार. ती आपल्या दोघींना या सिच्युएशन मध्ये अशी सोडून पळून जाईल का ग. सॉरी टू से, पण माझा आता कोणावरच विश्वास नाहीये. रोहिणी, तू जर अशी बोलायला लागलीस तर मग माझं पण मत तिच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. घ्या. बापू, बोला की पाहुणं. झोप येते काय? नाही बा. बोला की काहीतरी मग. अहो तुम्ही विषय सुरू करा ना. मग बा म्या बघा कसा पटापट बोलतोय. तुमचा मुलगा काय नाव त्याचं? हनम्या. हा, अण्म्या. तो घराच्या बाहेर पडताना कुठे चाललाय तुम्ही त्याला विचारलं नाही का? नाही बा. का बरं? कसं आहे पाहुणं, घराबाहेर पडणाऱ्याला म्या कधी काही विचारत नसतो. आणि तो माझा मुलगा असला तरी, अहो घरात तो माझा मुलगा आहे, पण त्याचं एक बाहेर जग आहे, त्याची दोस्त मंडळी आहेत. पाहुणं, आपल्या नात्यातली एकदा ताकद कळली ना की मग कधीच काही विचारायची गरज नाही पडत. हनम्याला माहिती आहे की त्याचा बाप त्याला काय बी विचारणार नाही. आणि पाहुणं, मला बी माहिती आहे मी त्याचा बाप आहे. हनम्या मला कधी बी सोडून जाणार नाही. अहो मग एवढं सगळं असलं की विषयच कट की काय. पाहुणं, हो कुठं हरवला सा? नाही नाही, कुठे नाही, आहे की, ऐकतोय मी. हा, मला सांगा नाही, म्हणजे तुमच्या बायकोनं घराबाहेर पडताना तुम्हाला काही सांगितलं होतं किंवा तुम्ही विचारलं होतं का? कंटाळा आलाय मला रोजच्या भांडणाचा आणि मारहाणीचा. माझी जगायची इच्छाही संपलीये. अगं मर ना, मर की. मारायला कुठे अडवलंय मी तुला, पण इथेच मरायचं. काय ना, मी तुला मरायसाठी पण बाहेर जाऊ देणार नाहीये, आलं लक्षात? असा छळ करताय माझा. का करतोय? कारण तुझ्यामुळे मी बाप होऊ शकत नाहीये. पाहुणं, अहो बोला की. हा, बोलतोय की. तिने तुम्हाला काही सांगितलं असल नसल, पण पाहुणं, अहो पोटुशी असताना तुम्ही तिला घराबाहेर कसं जाऊ दिलो? अहो बोला ना. हा हा, बोलतोय की, बोलतोय. ते तुम्ही तुमच्या हणम्याच्या बाबतीत जे बोलला ना मागाशी, तसंच काहीच माझ्या बायकोच्याही बाबतीत घडलंय. नाही म्हणजे तिचंही एक जग आहे, तिचे मित्रमैत्रिणी, आणि 1-2 दिवसाचाच प्रश्न होता ना, मग नाहीतरी कसं म्हणणार. पाठवलं मी पण. मग बापू, मी काय म्हणतोय, आता इथे खरंच कुठलं जनावर आलं तर आपण काय करणार आहे? होय, या जनावरांना काय भ्यायची गरज नसते हो. नुसतं हुसकलंय ना की पळून जाते. पण तुम्हाला सांगू का, मला ना या जनावरांची भीती नाही वाटत. मला जास्त भीती वाटते ना ती माणसातल्या जनावरांची.
कधी काय कळतील ना काय सांगता येत नाही. माणसातली जनावर कधी दूध धरून बसतील ते कोणी बी सांगू शकत नाही. अहो आपल्याला वाटतं आपण समोरच्याला लय चांगलं ओळखतोय, पण तो आपल्याला किती ओळखून असतो आपण नाही सांगू शकत. पाहुणं, अहो ईशे निघालाय म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका. म्हणजे गोष्ट आमच्या गावचीच आहे. आमच्या गावात आहे ना एक म्हातारी राहत होती, लय म्हातारी. तिला ना 4 पोरं होती, पण एकच दुसऱ्याशी पटत नव्हतं.